आत्तापर्यंतचे जेवढे काही मराठा आंदोलन झाले दादांच्या अगोदरचे, ते आंदोलन कसे होते की कुठलंही राजकीय सरकार असेल तर ते सरकार त्या आंदोलकांना मॅनेजमेंट किंवा आंदोलकाचा जो प्रमुख असेल त्याला कुठलं तरी राजकीय आमिष देऊन मॅनेज करून टाकायचे. पण आज हा असा एक पांडुरंग मराठा समाजाला भेटलेला आहे, असा एक देव भेटलेला आहे की हा कधीही कुणालाही मॅनेज होणार नाही आणि कसाच कुणालाच म्हणजे एकदम सर्वसामान्य घरातला, एकदम शेतकरी घरातला हा माणूस आणि इतका म्हणजे त्याचं एवढं डिव्होशन आहे समाजासाठी. असा माणूस पुन्हा कधीही भेटणे नाही. त्याच्यामुळं पूर्ण समाज एकवटून ह्या माणसाच्या पाठीमागे असा खंबीरपणे उभा आहे आणि कायम आम्ही ते खंबीरपणे उभाच राहू. कारण आत्तापर्यंत भाजपची रणनीती असेल किंवा RSSची रणनीती अशी आहे की आत्तापर्यंत त्यांनी हिंदू मुस्लिम लावून पाहिलं, बरंच काय लावून पाहिलं. आता मराठ्यांचं आरक्षण जसं दादाने सुरू केलेलं आहे तसं ओबीसीचं एकत्रीकरण करणे, ओबीसींना मराठ्यांच्या अंगावर घालणे, गावागाड्यातील इतर लोक एकमेकांच्या अंगावर घालणे, असे बरेच प्रकार ही RSS करते आहे. तर ह्याला कुठंही पाणी न घालता अगदी व्यवस्थित शांततेने कसल्याही प्रकारचं राजकीय मॅनेजमेंट, कुठल्याही 1 रुपयाचं न मॅनेजमेंट होता दादासारखा पांडुरंग ह्या समाजाला भेटलेला आहे. त्यामुळं आम्ही आत्तापर्यंत बरेपर्यंत हा माणूस जोपर्यंत म्हणजे आरक्षण आज तर मुंबईची अशी परिस्थिती आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. सरकारनं पूर्णपणे विचार करून त्यांनी आतापर्यंत बऱ्याच काही खेळ केलेले आहेत, पण आता ही कुठलीही खेळी आता चालणार नाही. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाहीत. भले आम्हाला मुंबईतून कसंही कुठूनही अडवू द्या, कसंही जाऊ, रांगत जाऊ आम्ही, पण मुंबईतच जाऊ आणि वाहनांची लाईनच लावू. आणि सरकारला एवढीच विनंती की एवढ्या मराठ्याची फक्त तुम्ही हागायची व्यवस्था करा, खायची व्यवस्था करू नका. इतका मराठा समाज आज मुंबईत पोहोचलेला आहे आणि पोहोचणार आहे. एवढं बोलतो. धन्यवाद.